इंडिया अलायन्स काँग्रेस पक्षाचे उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस दक्षिण गोंयच्यान, आमचे आम आदमी पक्षाचे गोंयचे अध्यक्ष अमित पालेकर, आमचे एनसीपीचे गोंय राज्याचे अध्यक्ष बाब जुजे फिलीप, गोवा फॉरवर्ड पार्टीचे जनरल सेक्रेटरी बाब दुर्गादास कामत, काँग्रेस पक्षाचे उत्तर गोंयचे अध्यक्ष बाब विरेन आणि सालिगांव मतदारसंघाचे आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाब अतुल. पयले सुवातेर समेस्त गोंयकारांक हांव मना काळजांतल्यान धन्यवाद म्हणटा आनी अभिनंदनूय करता की जो राग गोंयकारांनी आमकां कॅम्पेनिंगाच्या टायमार जो दाखयल्लो, जो प्रतिसाद तांणी आमकां कॅम्पेनिंगाच्या टायमार जेन्ना दाखयल्लो, तो तांणी काल जे मतदान जालें, जे वोटींग पर्संटेज जाली सगळ्या मतदारसंघात, म्हाका दिसता तो तांणी आपलो राग जो आसा तो व्यक्त करून दाखयलो. जे आमचे एक्सपेक्टेड फुटफॉल जी आशिल्ली पर्संटेज ती म्हाका दिसता अचीव जाली. आनी आतां खात्रेन सांगपाक शकता की दोनूय सिटां उत्तर गोंयची तशेंच दक्षिण गोंयचे हे गोंयकार ह्या इंडिया आघाडीक जिखून हाडटले. फुडल्या सुवातेर हांव मागता आमचो दक्षिण गोंयचो उमेदवार वो दोन शब्द उलयतलो. ताज्या उपरांत सगळे पार्टीचे जे अध्यक्ष आनी पदाधिकारी आसा हे 2-2 मिनटां तुमकां संबोधीत करतले आनी ताज्या उपरांत वी वील टेक क्वेश्चन्स. पूण एकूच हांव समेस्त गोंयकारांक सांगपाक सोदतां की आज गोंयचें हित, गोंयची आयडेंटिटी, गोंयचें कल्चर, गोंयचें हेरिटेज वाचोवपाक जी संघटना ही अलायन्स जे जालें, सगळ्यो पॉलिटिकल पार्टीज एकठांय आयल्यो ह्या बीजेपीक हरोवपाक. सो हे इंडिया अलायन्स हे फॉर तशेंच उरतले. हे गोंय राज्य वाचोवपाक, देश वाचोवपाक हें कार्य आमी मुखार व्हरतले. आनी खास करून हांव समेस्त गोंयकारां बरोबर जे बाकीच्यो ज्यो इतर संघटना ज्यो आसात, जे NGOs आसतले, एक्टिविस्ट आसतले, जे बाकीचे जे भीम संघटना आसतली, रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया कांबळे ग्रूप आसतली, आमचे ट्रेड युनियन ते आसतले, ज्या सगळ्या लोकांनी आमकां तेंको दिलो, जी सिवील सोसायटीन एक व्हडलो मेजर रोल प्ले केलो ह्या मुवमेंटाक, ह्या इलेक्शनाक. सो प्रत्येक मनीस जो ह्या इलेक्शनाक जो सहभागी जालो, जाणें आपलो वांटेकार घेतलो, आनी तुमी मिडिया भाव जांणी एक्सटेन्सिवली जी कॅम्पेन, जी इंडिया आघाडीची जी कॅम्पेन आशिल्ली ती तुमी बऱ्या पद्दतीन आमकां सगळ्यांक तुमी कवरेज दिली. तुमी सगळे गोंयकारां मुखार आमचे 20-25 दिसाचो जो कार्य जे आशिल्लें आमी प्रत्येक मतदारसंघांनी हें तुमी गोंयकारां मुखार दवरलें. सो हांव तुमचे धन्यवाद करतां. आनी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी, सगळे PCC ऑफिस बेरर्स, PCC डेलिगेट्स, आमचे दोनूय डिस्ट्रिक्ट, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, प्रत्येक मतदारसंघाचे ब्लॉक अध्यक्ष, तांच्यो ब्लॉक कमिटीज, सगळे आमचे लिडर्स, हे सगळ्यांनी मेळून सगळ्यांनी वांटो घेवन ही कॅम्पेन मुखार व्हेली. खास करून आमचे जे इंडिया आघाडी, आम आदमी पक्ष आसतलो, गोवा फॉरवर्ड आसतले, NCP आसतले आनी शिवसेना आसतली, ज्या ज्या वाठारांत तांचे स्ट्रॉंग होल्ड आशिल्ले, तांणी खूब आमकां हातूंत मदत केल्ली आसा. तांणी ही कॅम्पेन मुखार व्हेल्ली आसा, प्रत्येक गोंयकारा कडेन पावोवपाचो प्रयत्न जालो. सो तांचे हांव सगळ्यांचे आभार मानतां. एकूण सगळे जे इंडिया आघाडी आमी एक मिशन घेवन मुखार सरिल्ले की आमी BJP हरोवपाक, म्हाका दिसता ते आज फुलफील जाल्ले आसा. आनी परत एकदां मना काळजांतल्यान समेस्त गोंयकारांचे तशेंच सगळे काँग्रेस पक्षाचे मेंबर्स, पदाधिकारी, इतर बाकी सगळे पक्षांचे मना काळजांतल्यान हांव आभार व्यक्त करतां. फुडल्या सुवातेर मागता आमचे दक्षिण गोंयचे उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हे तुमकां संबोधीत करतले. सगळ्यांक नमस्कार. काल वोटींग जातकच म्हाका दिसता जितले दक्षिण गोंयचे 20 कॉन्स्टिट्युएन्सींचे आमी मडगांव रावन कारे कॉलेजी लागीं मॉनिटर करताले EVMs, आयज लास्ट आयला कॉन्स्टिट्युएन्सींतले ते 11-11:30 वरां जालीं आनी ताजे उपरांत सिलींग जालें सगळे स्ट्रॉंग रुमाचे. आनी आयज जो आमी हांगा बसल्या तातूंत सावन सगळ्या गोंयकारांक काळजान सावन हांव देव बरें करूं म्हणटा.
जितले दीस आमी प्रचाराक वेताले रातचे 10:30-11 जेन्ना आमची कॅम्पेन टीम आनी वॉर रुमांसान जो प्रोग्राम वेतालो तो लोक मॉनिटर करपाक लागले आनी सकाळचे जावं दनपारचे जावं लोक रावताले की आमी त्या सेटिंग्सान येतले आमकां रावन फोर्सान घरान व्हरोन आमकां जेवणाक धरून म्हाका दिसता खूब खालतेपण जालें इतलो मोग दाखयलो लोकांनी एक गोंयकारपण दाखयलें हांव हें केन्ना विसरचो ना सदांच आभारी आसतलो लोकांचो आनी तशेंच हांव ऑल्सो देव बरें करूंक म्हणूंक सोदता आमचे अध्यक्ष जे बसल्या आमचे दोगूय लिडर ऑफ ऑपोजिशन आनी कॅम्पेन चीफ बाब एल्टन तशेंच लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमांव तशेंच आमचे अलायन्स पार्टनर्स बाब अमित पालेकर अध्यक्ष आम आदमीचो आनी दोगूय तांचे MLA कॅप्टन वेन्झी विएगस आनी बाब क्रूज सिल्वा तशेंच गोवा फॉरवर्डाचे प्रेसिडेंट आनी फातोर्डा MLA बाब विजय सरदेसाय तशेंच आमचे NCPचे प्रेसिडेंट बाब जुजे फिलीप खूब तांणी मदत केली आमकां वास्कोन आनी सरावंडींग एरियाज सरावंडींग कॉन्स्टिट्युएन्सीज तशेंच आमी शिवसेनाचे आनी बाकीचे जे आमचे सगळे अलायन्स पार्टनर आशिल्ले तशेंच चड आनी चड देव बरें करूं म्हणटा सगळे एक्टिविस्ट ऑर्गनायज करून म्हाका दिसता ते सगळे कॉन्स्टिट्युएन्सीचे जे आपणाचे स्ट्रेंथ आशिल्ले थंय गेल्ले आनी खूब तांणी काँग्रेस पार्टीक हेल्प केलो सावथाक तशें नॉर्थाक तशेंच सिवील सोसायटीन आमकां खूब हेल्प केलो सगल्यांक देव बरें करूं म्हणटा आनी तशेंच आमचे सगळे गव्हर्मेंट सर्वंट जे इनवॉल्ड आशिल्ले ही एंटायर प्रोसेस ऑफ डेमोक्रेसी एक इलेक्शन जाला ते तांकांय दीस रात ते आशिल्ले तशेंच पुलीस डिपार्टमेंट सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी म्हाका दिसता आमचे सगळे एज पार्ट ऑफ अलायन्स इंडिया ब्लॉक वी वील डिलिव्हर सगळे प्रॉमिसीस जे लोकांक केल्या पळय ते देव बरें करूं. पयलीं सुवातेर सगळ्या गोंयकारांक मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा कारण एक नवो फोर्स जो आज गोंयांत तयार जालो इंडिया अलायन्साच्या निमतान along with social activists, civil society, NGOs, taxi drivers unions, taxi drivers, बारीक लोक आज इंडिया अलायन्सा बरोबर रावले. फर्स्ट टायम म्हाका दिसता चीफ मिनिस्टर अडगळीन पावलो कारण इतलो भंय जाल्लो की ज्या जाग्यार चीफ मिनिस्टरान केन्ना पांय दवरुनाशिल्लो थंय तो प्रचाराक पावलो काल तो त्या जाग्यांनी भोंवलो आनी गोंयची परिस्थिती कितें जाल्या ती तांकां कळ्ळें आसतली हातल्यानूच दिसून येता की आमच्या अलायन्साचो भंय कितलो जाल्लो. हे अलायन्स जशें अमित बाबान म्हणलां अशेंच उरतले अशेंच 27 मेरेन आमी व्हरतले आनी एकठांय काम करतले कारण एक नवी उमेद निर्माण जाल्या प्रत्येक पार्टी भितर प्रत्येक कार्यकर्त्या भितर सगळ्यांनी एकामेकांच्यान हातांत हात घालून काम केलें. आमी काल कॉन्स्टिट्युएन्सीन काम करता आसतना ते गजाल पळयली की कशे तरेन सगळ्या पार्टींचे लोक एकत्रीत आयले आनी एकठांय मेळून लोकांक भायर काडून वोटींग जाली. जी अमाउंट ऑफ पर्सेंटेज ऑफ वोटींग जाल्या तातूंतल्यान लोकांक एक डेमोक्रेटीक प्रोसेसान विश्वास उरला हाचे बद्दलूय म्हाका आनंद जाता कारण जे एक्सपेक्टेड नाशिल्ले ते काल गोंयांत दाखयले की इतली पर्सेंटेज वोटींग जाली आनी रिजल्ट कितेंय जावं पण लोकांचो इलेक्ट्रॉल प्रोसेसार विश्वास आसा हे तातूंतल्यान दिसून येता आनी ही एक बरी गजाल आसा. विचार बदलपाक वेळ लागना आनी विचार कसोय हांगा थंय जावं ताजो रिजल्ट कितेंय जावं पण जेन्ना अल्टिमेटली लोकांचो विजय जातलो जाल्यार लोकांनी भायर येवचें पडटा लोकांनी आपली वोटींग करची पडटा ती आमी काल घडटा आसतना पयली. परत एकदां सगळ्या गोंयकारांक देव बरें करूं म्हणटा. आमचे आमदार आमचे लिडर्स आमचे गोंयभरचे कार्यकर्ते एकत्रीतपणे इंडिया अलायन्सा बरोबर काम केलें. पेडण्याच्यान काणकोण पर्यंत आम आदमी पार्टीचे जे आमचे लिडर्स आसा जे आमचे वॉलंटियर्स आसा जे आमचे वोटर्स आसा तांणी एक धर्म आसा जो अलायन्स धर्म आसा तो पाळून एकत्रीतपणे काम केलें ताजे बद्दल तांचे धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं. हांव गोंयच्या भाव भयणांक सगल्यांक चडांत चड देव बरें करूं म्हणटा की लोकसभा जेन्ना इलेक्शन डिक्लेअर जालें तेन्ना लोकांनी जाय तो एक त्रास घेतलो आनी हे फावटी जेन्ना एक इलेक्शन जालां हे लोकसभाचें इलेक्शन जालां ते फॉरेस्ट इतलें इम्पॉर्टंट कशें दिसतालें जेन्ना आमचे गोंयचे भाव भयणां जायते तेणें त्याग केले जायते त्रास घेतले
आनी जेन्ना हे काळजान जे हे लोकसभा इलेक्शनाक आख्ख्या वोटरांच्या भाव भयणाच्या काळजान असलें की हे पावटी आमी कशेय तरी करून वचोन वोट करतले. आयज गोंयचो लोक भायर सरला, रागान भायर सरलो, रागान असो भायर सरलो की तांच्या काळजान जाय ते चीन आसले. ह्या काळजान लोकांचे एक मुतीन आसलें की हे पावटी आमी उमक्याच मनशाक आमी वोट करूंकूच जावो. आनी ते वोट करता तेन्ना एक रिजन आसलें. रिजन म्हणजे सगळे वोटर आपल्या काळजान घेवन ते आसले. तेणी आयज कालच्या दिसाक तेणी वोटींग केलें, पूण वोटींग करून आपले देखून येवन म्हाका दिसना जे आमी वोटरांक जे दिवपाचें कितें करपाचें आहा तें करूंक ना, ते सगळे भायर फाटीं सरोन लोक आपल्या मनान आपल्या काळजान येवन वोटींग केलें. हें आयज लोकांनी दाखयलें. जी लोकसभा इलेक्शन अशें दिसतालें हे पावटी की हे एसेंब्लीच्या इलेक्शनाकूय उरले सारकें सिरियस आहलें. सो तेका लागून आयज लोक सगळो भायर सरलो, लोकांनी मतदान केलें, लोकांनी वोटींग केलें आनी लोकांनी आपले राग आपले जे काळजान आसले ते वोटींग करून दाखयलें. आयज आमच्या गोंयच्या भाव भयणांक तशेंच नॉर्थ आनी सावथ जे आयज आमचो सावथान भाव विरयाटो कॅप्टन विरयाटो आसलो ताका जाय तो लोकांनी आदार केलो. तसोच आमचो कलब भाव रमाकांत कलब भाव नॉर्थ गोवन ताकाय जाय तो केलो. ओपनली भायर सरले. हांव हे सगळे काळजान दवरून हांव सगळे गोंयच्या भाव भयणांक चड आनी चड देव बरें करूं म्हणटा. आनी जे काँग्रेसा कडेन हांव मागता जेन्ना हे गठबंधन आमचें जे इंडिया एलायन्स जें जालां तें आमी स्वतान जिवेन दवरपाची गरज आहा. आनी हे जिवेन दवरपाक जाय कारण लोकांची भावना लोकांचे एक हुस्के आसले. सगळे पार्ट्यो एकठांय येवचे आनी मुखार वयचे. आयज ते लोकांचे जे काळजान आसले ते सगळे जाला आनी लोकांक जाय तशें जाला. म्हणटकच हांव आनीक पावटी सगळे भाव भयणांक चड आनी चड देव बरें करूं म्हणटा. सगळ्यांक येवकार. काल आमचे थर्ड फेजीन गोंय इलेक्शनाक गेले आनी उत्तरेन तशेंच दक्षिण गोंयान एक आतांच जस्ट सीओन प्रेस कॉन्फरन्स घेवन हें केलां की आमी फाटल्या फावटचे जे रिकॉर्ड आसा ते ब्रेक केला म्हणून आनी 76% एप्रोक्सिमेटली पोलिंग जालां गोंयान. दक्षिण गोंयच्यान जर तुमी फिगर्स पळयशात जाल्यार मायनींग वाठारांतल्यान बरेचशे वोटींग वाडिल्ले आसा. हातून एक स्पश्ट जाता की जो लोकां मदीं राग आशिल्लो मायनींग सुरवात जावना जवळ जवळ कुडचड्या सांगे त्या बेल्टान जवळ जवळ 7,000 ट्रक 7,000 फॅमिलीज रस्त्यार ज्यो आशिल्ल्यो रस्त्यार पडले मायनींग बंद जावन. हाजो राग खंय ना खंय लोकांनी उक्तायल्लो आसा. आनी मेजर इश्यूज जे आशिल्ले म्हणल्यार अनएम्प्लॉयमेंट आनी म्हारगाय. कारण आज सुद्दां जेन्ना आमी बाजारांत लोकांक विचारताले ना आमी इंडिया अलायन्साक मारला वोट कारण म्हारगाय इतली वाडल्या. सो हातून एक पल्स जाणून येता लोकांचो आयज जेन्ना आमी एनालिसीस करतात तेन्ना. आनी ज्या तरेन खांड पट्ट्यार म्हणजे मायनींग एरियान जी वाडला ही निश्चितच एंटी सरकार वोट पडिल्ले आसा. आनी निश्चितच म्हाका आमकां खात्री आसा की दक्षिण गोंयच्यान आमचो उमेदवार बाब कॅप्टन विरयाटो निवडून येतलो. तशेंच आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय हांच्यांनी कुर्तोरी म्हणा नावेली मतदारसंघ मडगांव मतदारसंघ तशेंच आमचे टिमीन फोंड्या मागीर काणकोण मतदारसंघान सारके भरपूर काम केल्लें आसा. आनी निश्चितच सगळ्यांक मेळून सगळ्यांक बरोबर घेवन सगळ्यांनी काम केल्लें आसा. तशेंच फाटले 2-3 दीस तुमी पळयलां आसतलें की वोटरांक धमक्याचे सत्र सुरवात जाल्ल्यो. त्या वेळार धीर दिवपा खातीर सुद्दां आमचे लिडर्स आमचे वर्कर इंडिया आघाडीचे बाकीचे लिडर्स सगळ्यांनी लोकांक तेंको दिला. तशेंच उत्तर गोंयांत जर पळयत जाल्यार विक्रमी 77 एप्रोक्सिमेटली कितें तरी वोटींग जाल्लें आसा. आतां फिगर्स भायर आयले एप्रोक्सिमेटली 77% कितें तरी. सो हातून दिसून येता की उत्तर गोंयांनी लोकां मदीं रोस आसा. खास करून पेडण्या तालुक्यान म्हणत पणजे स्मार्ट सिटीचेर म्हणत बाकी कडेन कोस्टल बेल्टान जे तरेन रॅम्पंट टाउट किंवा टुरिझम काबार जावपाक लागला हाजेर म्हणा. कारण ज्या तरेन आमी वताले बागान आनी जेन्ना पब्लीक मिटींग एटेंड करता तेन्ना लोक प्रायवेट येवन सांगताले की आमकां हें सरकार नाका आमकां उडोवपाक जाय. सो जे विक्रमी मतदान जालां 76% निश्चितच आसा की हे इंडिया एलायन्सा फावरान जाला. इंडिया एलायन्साचे दोनूय उमेदवार बाब रमाकांत खलप तशेंच आमचे उत्तरेन दिपक बाब कलंगूटकर मांद्र्यात आनी तशेंच संतोष सावंत जे मया मतदारसंघान आशिल्ले हांच्या पुराय टिमीन
बऱ्या तरेन इंडिया अलायन्सच्या बाकीच्या पक्षां बरोबर मेळून काम केलें आसा. निश्चितूच आमकां खात्री आसा की दोनूय उमेदवार उत्तरेन बाब रमाकांत खलप तशेंच दक्षिणेन बाब कॅप्टन विराटो हे बऱ्या मदतीन निवडून येतले आनी गोंयच्यान दोनूय खासदार हे इंडिया अलायन्साचे दिल्ली वतले. म्हाका दिसता आमचे बाब दुर्गादास कामत हांणी जो मुद्दो मांडला, जो पॉयंट तुमकां सांगला की जे मायनींग वाठार जे आसा पळय थंय तुमी जर सकाळीं आज बीजेपीची प्रेस कॉन्फरन्स जर पळयत जाल्यार बीजेपीच्या स्टेट प्रेसिडेंटान कितें सांगलां दॅट बियॉन्ड अवर एक्सपेक्टेशन मतदान जालां म्हणून. सो तेणी सुद्दां एक्सपेक्ट करूं नाशिल्ले की लोक जे पळय लोकांचो जो राग आसा ते इतले संख्येन लोक भायर सरतले. आतां म्हाका समजना की हे आंकडे खंयच्यान सकाळीं सांगतालो. हांवें पयलें मुख्यमंत्री सांगतालो, सदानंद शेट तानावडे सांगतालो, खंयच्यान सांगता हे आंकडे. अरे जे मायनींग वाठाराचे जे 3 मतदारसंघ आसात, आमी दक्षिण गोंयचे जर धरले, दॅट इज सांगे, सावर्डे आनी कुडचडे, सम फार ऑफ केपें, थंय 7% मतदान वाडला कंपेर्ड टू 2019. आनी सालसेतीचे जर तूं कंपॅरिजन करत जाल्यार थंय जवळपास 12% वाडिल्ले आसा. सो ते सकाळीं पळय उल्लेख करून आंकडे सांगताले पळय ते आंकडे खंयच्यान हांकां मेळ्ळे म्हाका कळना. दुसरे फोंडा, शिरोडा, मडकय तूं पळयत जाल्यार ते 5% मतदान कमी आहा कंपेर्ड टू लास्ट टायम इन 2019. सो दीस शोज वॉट दॅट ज्या मतदारसंघान बीजेपी स्ट्रॉंग आशिल्ली त्या मतदारसंघांनी 5% वोट शेअर देंवला, कित्याक थंय बीजेपीचो वोटर भायर सरूं ना. आनी हे जे मायनींग इफेक्टेड जे मतदारसंघ आशिल्ले ते जे पळय आज भायर सरल्या, कित्याक सेगीत 10 वर्सां जालीं देशाचो प्रधानमंत्री ह्या राज्याचे जितले 3 मुख्यमंत्री जाले हे एव्हरी इलेक्शनाक गोंयकारांक फटयता की 3 म्हयन्यांनी चालू करता, 4 म्हयन्यांनी चालू करता. सो ट्रेंड जर पळयत आमी जर तर मतदारसंघ वायज जर वचत, तालुका वायज जर वचत जाल्यार खात्रेन सांगता की दक्षिण गोंय हो आमी कम्फर्टेबल मार्जिनान विकता. आनी उत्तर गोंयान जे हांव कितले म्हयने जाले जे सांगतालो की उत्तर गोंय आमी जिखतले म्हणून, ते म्हाका दिसता तूं आंकडे पळयले जाल्यार ते कळटा. ना तूं मया पळय मरे, मया, सांखळे आनी पोरये हे मायनींग एफेक्टेड एरिया. पोरयेचो अर्दो भाग आसा तो मायनींग एफेक्टेड. थंय जेन्ना आमी भोंवताले आनी लोकांनी जे पळय सांगला पळय हो तूं रिजल्ट येवनी मरे. 4 जुनाक मागीर तांकां बसून एनालिसीस करया मरे तांचे बरोबर. ते आज आंकडे सांगताली थंय. आमी दोनूय सिटां कम्फर्टेबल मार्जिनान आमी जिखतले. आमच्या उमेदवारांनी काल आंकडे सांगिल्ले आसा. If you go to see Kulchori, if you go to see Daboli, if you go to see Vasco and Ponda, what is your expectations from it? Because the Kulchori, Jabashe, result, it will also depend on your political future, as far as Daboli, as far as Vasco, Ponda. So just answer one of these. ना म्हजे पॉलिटिकल करियराचे प्रश्न ना हांगा. लास्ट टायम जेन्ना 2019 जेन्ना त्या वाठारान पळय मतदान जालां थंय जवळपास 3,500 विवर डेफिसीट इन दॅट मतदारसंघ. या फॉर्ड दॅट मतदारसंघ विल गिव अ लीड. आता कमिंग टू युअर पोंडा पॉयंट, पोंडा तालुका जर तूं धरत, पोंडा, शिरोडा आनी मडकय ह्या 3 तालुक्यान ते सदांच लीड काडटाले. बीजेपी वॉज गेटिंग अ लीड. ह्या फावट 5% मतदान कमी आहा त्या 3 मतदारसंघान. त्या तालुक्यान 5% कमी आहा मरे कंपेर्ड टू 2019. शिरोड्यान 60% देंवला मतदान. So these are BJP stronghold areas where the voting percentage has come down. Whereas mining affected areas जर तू पळय जाल्यार थंय वाडिल्ले आसा percentage of voting. Because when we were roaming, I think he will also agree, जेन्ना सावड्ड्या तो भोंवतालो, कुडचड्यार भोंवतालो किंवा सांग्यार भोंवतालो थंय पळय लोकांनी पळय सांगला, लोकांचो तो राग आसा पळय, people have come out and voted. What he says is absolutely right. मायनींग वाठारान पळय जे सायलेंट वोटिंग जालां दिस इज ऑल अगेन्स्ट ज्यो तांणी पळय गॅरंटी 2014 पळय सांगताले पळय ते मोदी की गॅरंटी तूं मनशाक एकदां फटोवपाक शकता, 2दा फटोवपाक शकता, एवरी टायम मनशाक फटोवपाक शकना. सो ह्या फावट लोकांनी भायर येवन आपलो राग व्यक्त केल्लो आसा. आनी खास करून जे मतदारसंघ जंय आज लोकांक इश्यूज फॉर इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट आसल्या जे 3 वाठारांत थंय मायनींग बंद जाल्ले कारणान थंय अनएम्प्लॉयमेंट ना. आज म्हारगाई वाडिल्ली आसा. सो ऑल दीज फॅक्टर्स
हॅव इमर्ज आणि ऑफकोर्स विथ इंडिया अलायन्स विथ ऑल द एफर्ट सगळ्यांचे एफर्ट घेऊन दीस चेंज जी आम्ही पळय आज पळयल्या किंवा बीजेपी ऑल्सो इज सरप्राईज आणि सांगले मरे बियॉन्ड अवर एक्सपेक्टेशन हे नंबर्स आयल्या म्हणून त्यांचे आता 50 प्रमुख असं म्हणतात न्ही ते मागीर तांकां कशें खबर ना की वाडटले म्हणून वोटींग पर्सेंटेज वाय सदानंद शेट तानावडे इज सरप्राईज इफ दे वर सो मच देअर ऑन द ग्राउंड दे शूड हॅव नोन दीस मंथ्स बिफोर नो सो लास्ट एक हांव सांगता की काँग्रेस पक्षान ज्यो 5 न्याय गॅरंटी दिल्ल्यो इंडिया आघाडीचे जेन्ना सरकार येतलें तेन्ना फर्स्ट विदीन 100 days ह्यो 5 गॅरंटीज आमी इम्प्लिमेंट करतले आणि गोंयचे 21 पॉयंट जे आसा हे 2 खासदार आमचे येतकीच ते 21 पॉयंट जे आसा ते सोडयतले. सीएम क्लेम करता ते म्हणटा नॉर्थान 20 कॉन्स्टिट्युएन्सी ते लीड घेतले म्हणटा आणि साउथान म्हणटा ते फक्त जर 6 सोडीत जाल्यार बाकीचे जे 14 उरता तितूनय लीड घेतले म्हणटा ते. आता तुका हांवें सांगलें न्ही की मुख्यमंत्र्याक हांव नको आंकडे कोणे दिले ते सालसेतीन जर आमी पळयत न्ही जाल्यार 12% वोट शेअर वाडला. खंयचे कोर्ताली नुवें कुर्तोरी फातोर्डा मडगांव बाणावले नावेली कुंकळीवेळ ह्या मतदारसंघात 12% वाडिल्ले आसा आणि मायनिंग इफेक्टेड जे पळय मतदारसंघ आहा पळय थंय 7.3% वाडल्या थंय म्हणजे तूं तातूंतली काणकोण एक जर काडीत जाल्यार 4-4.5% वाडला. सो these are all votes against the government. These are all votes all against those failed promises which they have given. 4 जुनाक म्हाका दिसता या गोंयच्या जनतेन जो कौल दिला गोंयच्या जनतेन जे मतदान केला 4 जुनाक सगळे पिक्चर क्लियर हे म्हणतात का तुमच्याकडे म्हणतात ते पोलिंग बुथाचेर तुमचे मनीस सुद्धा नाशिल्ले म्हणतात. अरे हांव ताजेर हांव उत्तर दिता मरे. म्हाका दिसता तुझ्या मिडियाच्या माध्यमांतल्यान हांव मुख्यमंत्र्याक मातशें वर आनी काल आमी लास्ट कंप्लेन जी फायल केल्या विथ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ताच्या फाटल्यान 2 अटॅचमेंट आसात ते मातशें वर आनी ते मुख्यमंत्र्याक दाखय. कित्याक समज जर आमचे जर नाशिल्ले जाल्यार साऊथ गोवान 10 मतदारसंघान 1-2 ऑलमोस्ट म्हाका दिसता 25-30 बुथाचेर प्रॉब्लेम आहा. दीस वी हॅव ब्रॉट टू द नोटीस ऑफ द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. दुसरें तूं नॉर्थाक जर वचत जाल्यार 9 मतदारसंघ आणि ऑलमोस्ट अबाउट 30-35 जाग्याचेर देवर इश्यूज आतां तुवें काडले म्हणटा पळय आतां एक मतदार तो एक्चुअली आयल्लो दिवपाक एक मतदारसंघाचे फॉर्म 17C यो आनी चॅक करनाल्या सो पोलिंग एजंट नासतना 17C फॉर्म मेळटा. म्हाका दिसता हे पळय मुख्यमंत्री उलयता आनी थोडे हे म्हाका दिसता योग्य न्ही. गोंयच्या जनतेन मतदान केल्लें आसा 4 जुनाक तुमकां कळटलें आनी फर्स्ट टायम बीजेपीन कित्याक रे हायलायट करूं ना ईव्हीएम मशीन्स काम करनाशिल्ले परत तांकां ते रिसेट करचे पडटाले मागीर तांचे खंय गेल्ले ते 50 प्रमुख फक्त हांगा पल्लवी श्रीनिवास धेंपो बरोवपाक उरले. कुंकळे मतदारसंघात श्रीनिवास पल्लवी धेंपो बरयले मरे सॉरी पल्लवी श्रीनिवास धेंपो ते कित्याक बरोवचे पडले ते नांव कित्याक कमळ घेवन बसचे आशिल्ले मरे तुमी भितर पोलिंग बुथा भितर. सो आय थिंक दीस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान जो ब्रँड धेंपो पळय मुख्यमंत्री तांकी सांगतालो की बीजेपीचो ब्रँड इज हायर दॅन ब्रँड धेंपो लास्टाक धेंपाचेर नांव मारचें पडलें मरे तुमकां. म्हाका दिसता चीफ इलेक्शन कमिशनान जो प्रेस कॉन्फरन्स घेतला आनी ताणें पळय सांगला की आमी हें इलेक्शन इतली तयारी आशिल्ली अशें जाल्यार ना हांव सांगता ना. आमी इलेक्शन कमिशनाक कंप्लेन केल्ली आसा. देर वर सो मेनी इन्स्टन्सीस प्लेसीस वेर द मशीन्स वर फॉल्टी दे हॅड टू चेंज ईव्हीएम मशीन्स सर्टन ईव्हीएम मशीन्स डिस्चार्ज जाल्ल्यो बॅटरी थंय चलना आशिल्ली थोड्यांचे बटनां काम करना आशिल्ली. आय थिंक बाणावले नावेली ते बटनूच चलना आशिल्ले इफ आय एम नॉट रॉंग. So why all these issues came up? Because they were not prepared or I don't know what strategy it was. So I just want to clarify की हे पळय जे लोकांक मिसगायड करपाचो जो प्रयत्न बीजेपी करता तो करचो न्ही. गोंयची जनता हुशार आहा 4 जुनाक तुमकां कळून येतलें. आय थिंक अमित बाब की सांगतालो हांव फक्त इतलें म्हणपाक 20 नॉर्थाच्या 20 कॉन्स्टिट्युएन्सीन सेमान सांगला की लीड येतली म्हणून मरे. विल ही रिझायन इफ ही डजंट गेट लीड इन ऑल 20 कॉन्स्टिट्युएन्सीज? Ask this question to your chief minister and our chief minister. Will he resign? Come please Northak lead and all. If he is so confident, let him make a statement today that I will resign. Ki Northak विसायजर कॉन्स्टिट्युएन्सी भितर लीड and all आपण रिजायन जातलो. ना जाल्यार फटिंगपणां करता हरशीं जी करत आयिल्ली आसा तशेंच जालें न्ही तें लोकांक. अदरवायज येस ही सो कॉन्फिडंट एंड ही हॅज टू से दिस टुडे. आनी तो जो म्हणटा पळय कालापुरा ताजे जे वॉर्ड आशिल्ले तातूंत भितर लोक सोदूंक भोंवताले खंय बसल्या काय म्हणून एजंटांचे. ही परिस्थिती काल तांची कालापुरा आशिल्ली. सो लोकांक म्हाका दिसता ज्ञान दिवपाचें ना ताणें स्वताची पयली कॉन्स्टिट्युएन्सी पळय म्हणून सांगपाचो ज्यो तुमी आज विकत घेतल्यात त्यो.
थंय कोण लोक नाशिल्ले. बट एज फार एज इज 20 चॅलेंज इज कन्सर्न, आय विल टेक दॅट चॅलेंज. एक मिनिट, तुवें तें म्हणा न्ही, काल सांचे जेन्ना मतदान काबार जालें, बीजेपीचो एकलो मिनिस्टर कोणाक सांगता की 3 वस्तां पासून आमी सारके कॉन्फिडंट आशिल्ले की दोनूय सिटांचेर जिखता म्हळ्यार जेन्ना 3 वस्तां उपरांत जेन्ना लोक भायर आयले, वी हॅव फेल्ड इन आर स्ट्रॅटेजी म्हण हें तांचे मिनिस्टर हॅज बीन टेलिंग द पीपल. आनी दुसरें, हें सगळें तर चॅक करीत जाल्यार वेर्ना आनी लवतली ह्या 2 जाग्यांचेर इतलें स्लो डावन जाल्लें की मागीर आमच्या लिडरांनी इलेक्शन कमिशनाक कंप्लेन केले, हांगा स्लो करता प्रोसेस म्हणून, लोक रायनींग रावता. आनी तूं तर मागीर कंपेर करशी ह्या मिनिस्टराचो स्टेटमेंट मागीर कोणाक सांगता तो की आमी वी आर कॉन्फिडंट, बट म्हणपा लागलो जेन्ना 3 वस्तां 60% क्रॉस जाले, वी फेल्ड द टेस्ट मिजरेबली म्हणजे आमचे प्लॅन आशिल्लो स्लो डावन करपाक. ते काल बूथ नंबर 32, 34 सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सी पर्टिक्युलरली आमी जेन्ना गेले तेन्ना थंय पोलिंग इतली स्लो जाल्ली. आफ्टर वी वेन द पोलिंग स्टार्टेड एक्चुअली आमी थंय कंप्लेन करना पडयता आनी ते पोलिंग स्टेशन आसा थंय लायट घाली. देवर ओल्ड लेडीज वर कंप्लेनिंग की आमकां दिसना म्हणून ते खंय बटां दामपाची ती लायट. इनफॅक्ट जो लायटीचो अरेंजमेंटूय आमचो एक्स MLA बाब विक्टर गोन्साल्विसान अरेंज करून दिलो ते दिसा. हांवें आनी ताणें व्हरून एक लायट दिले तांकां घाल म्हणून थंय वचून की दिसना म्हणून ही परिस्थिती आशिल्ली. कालापुरात इन चिंबेल कॉन्स्टिट्युएन्सी तांणी सांगिल्ले बूथ कम्फर्टेबल करता म्हणून देर वॉज कॉन्स्टंट क्रावड एट ऑल द पोलिंग बूथ्स. म्हाका दिसता दनपारच्या 12:30 ते कूलर हाडल्या. इनफॅक्ट वेन आय वॉज गिविंग अ बायट टू वन ऑफ दॅट माय गॉड चॅनल तुमकां बायट दिता आसतना ते कूलर हाडल्या. सो पर्टिक्युलरली जे बूथ तांकां दिसताले की ज्या जाग्यार डॅमेज जावपाक शकता थंय मुद्दामून प्रॉबेबली काल स्लो वोटींग करपाक तांणी सांगिल्लें आसतलें. कारण द वे थिंग्स वर इन सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सी वी हॅड नोटीस्ड इट, जशें कॅप्टनान जशें सावथाक सांगलां पळय तशें. सो आय थिंक देर हॅज बीन ऑल आउट एफर्ट्स टू रीग द प्रोसेस ऑफ दीज इलेक्शन्स, बट दे फेल्ड मिजरेबली म्हणून हें नाका आशिल्लें स्टेटमेंट. पण जशी चॅलेंज दिता तशी चॅलेंज एक्सेप्टूय करपाची कॅपॅसिटी चीफ मिनिस्टरान आसपाक जाय. तुम्ही साश्टीच्या मतदानाची पर्सेंटेज सांगितली फाटल्या वेळी परस 12% वाडल्या म्हणून, बट अंदू ती आनी मातशें वाडपाक जाय आशिल्लें मतदार भायर सरता तशें दिसता तुका, स्पेशली साश्टे. 12% रायज इज इटसेल्फ इज अ बिग नंबर मरे. 12% जंप जावप वोटर भायर येवप shows that they wanted a change. They wanted India alliance to win. No, but तुम्ही साश्टे उदाहरण दिता, बाकीच्या कडेन आमी जर काणकोण सांग्या बी थंय चड जे मतदान जालां फाटले परस हे फावट चड जालां म्हणटा तेजो बेनिफिट. काणकोण 3% 3% वाडला आणि ते 3% वाडला पळय, प्लस तांचे पळय एक्झिस्टिंग वोट शेअर आशिल्ले दॅट इज ऑल गोइंग टू गेट शिफ्टेड टू इंडिया अलायन्स काँग्रेस कॅन्डिडेट. हे तूं रिजल्ट जातकीच पळय एक ते ग्राउंड सेंटिमेंट. आय थिंक दुर्गादास वील अग्री विथ मी. ग्राउंड सेंटिमेंट जो काणकोण जो आसा पळय दॅट इज ऑल अगेन्स्ट द बीजेपी, ऑल अगेन्स्ट द लोकल MLA. कालच्यान मरे वोटिंग जाल्ले, वी हॅव बीन टेकिंग ग्राउंड फीडबॅक. सो वी आर ऑल द पीपल सिटिंग आर कनेक्टेड टू द ग्राउंड. AC रुमान बसून कोण एनालिसिस करना. द वे वी आर गेटिंग फीडबॅक, इनफॅक्ट यू स्पोक इन द मॉर्निंग ऑल्सो. द फीडबॅक येता and you will be surprised for the results in the defectors constituencies. 8 डिफेक्टर जे आशिल्ले तांच्या मतदारसंघांनी तुमकां सरप्रायझिंग रिजल्ट मेळटलो, स्पेशली इन मोर्मुगांव तालुका, सालसेट. Which reports are coming in, which I think Bob Joseph will agree. There is a lot of silent voting also is there. Low voting तर आपूणचे कितें हा एकूच जालो हा. तेंगेले एक्सपेक्टेशन आसले जे कर्नाटका तेजेर बेज जाली. आता हे अनलकीली कितें जालां ते कर्नाटका इलेक्शन क्लॅश जालें. सो देर आर सम वोटर्स दे आर गॉन फॉर वोटिंग इन कर्नाटका. Do you think people going to Valgini on 6th had a bucket of votes? I don't think so, because if you see the percentage of voting in those Catholic vote share constituency, it has gone up by 12%. होय मागीर ते केले आगी होय नाशनाला
No, then they restarted the machine. Yeah, people went. ना इवन परत आयले लोक मागीर. There was good turnout. If you look at that in the booth, there was good turnout. लोक मागीर गरम आशिल्ले. People have come out रे. There was some feelings in there, you know. तांके एक काळजान कितें तरी आसले हे पार्टीन आमी हे Even पार्टी one this thing in Mapsa, आमगे पेडे area, the machine stopped at the when they were doing the trial run. That before the voting started. इवन फातोर्डा पळय जाना तेन्ना आमी पावल्या थंय फातोर्डा MLA श्री विजय सरदेसाय वॉज पर्सनली देर आनी तांकां प्रेशर घालून इमिजिएटली मशीन चेंज करपाक लायला. ही वॉज देर. पळय फातोर्डा मरे बूथ नंबर 41 काल when Vijay Sardar Babu was monitoring in Naveli constituency, for example, some part of the Naveli constituency was then a phone call आयलो की बूथ नंबर 41 एक बायलंचे दल्लो presiding officeran photo मारता आसतना. So then when she was caught in panic, she said that she was told by one of the BJP leader to click and show the photograph that she voted for the ruling party or else she would be transferred. Presiding officer has given a written complaint to the PSI. And maga atta WhatsApp dhalla ki already action FIR has been lodged, action has been initiated under the Representative of People's Act. And she might be arrested or called to the police station now in the evening. And Honorable Party President of Goa Forward has already spoken to the Chief Electoral Officer ki COJ office that action gana, then we will have to write to Delhi Election Commission. Then it will not in our hands. So things have started moving right now as I'm speaking to you. आता कोणे एक कॉपी धाडल्या म्हाका की दे हॅव बीन समन्ड. म्हणजे अशें ताका करचें पडलें न्ही पळय लेडीक करचें पडलें न्ही. लेट्स सी नो व्हेन इट इन्व्हेस्टिगेशन कम्स. तेणें नांव घेतलां म्हूण सांगलां आमकां प्रिसायडिंग ऑफिसरान. सो लेट इट कम ऑन रेकॉर्ड न्ही. इवन धमक्यो दिताले पळय काल सकाळी दाबोली न्यू वाडे टेबलारचे बसतात लोकांक गायड करपाक. थंय ते MLAच्या एक GMCचो स्टाफ सदांच थंय धमकी दिता. ताचें नांवूय आमी कंप्लेन केलां. ब्रह्मा पवार म्हणटा ताका आमी इमिजिएटली कंप्लेन दिलें आनी डिप्युटी कलेक्टर सेड शी वील टेक एक्शन. म्हाका दिसना एक्शन घेतलां कशें. सम प्रेशर मस्ट हॅव बीन पुट बिकॉज ही इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर दादागिरी करपाक. असल्योय धमक्यो दिताल्यो. धमक्यो कसल्यो गव्हर्नमेंट भाजी. India will remain forever. India will remain forever. गोंया पासत गोंयचे हिता पासत गोंयचे पर्यावरण वाचोवपा लागून हे सगळे लोक तुका एकठांय दिश्टी पडटले. अशी एक नेगेटिव्ह बी केले होता की जर काँग्रेसीक जिखूं जाय सावथ गोवा जाल्यार दे शुड गेट ए कम्फर्टेबल लीड इन सालसेट. So what is your take on this? that narrative कोण चलयत म्हाका खबर ना. पूण तो नरेटिव्ह ह्या फावट चेंज जाल्लो आसा. ह्या फावट तूं पळयतलो की सांग्या वाठारांत सावड्ड्या वाठारांत काणकोण वाठारांत हांगा काँग्रेसीक लीड मेळटली. दीस नरेटिव्ह इटसेल्फ इज गोइंग टू चेंज. जे पळय रॉंग नरेटिव्ह पळय चलयतात ह्या तिनूय मतदारसंघाच्या वाठारांत तुका जी लीड आसा पळय ती चेंज जातली ह्या फावट. एनिवे सालसेतीक जो वोट शेअर वाढला तो वाढला. दॅट इज टू आवर एडवांटेज. कशें तुका पयलीं कितें सांगिल्लें की आमी मरे एस्ट्रॉलॉजर न्ही. कितें आसा बीजेपीचे सगळे लिडर एस्ट्रॉलॉजर. ते आंकडे सांगताले पयलीं सांगताले आमी 60,000 जिखता. मागीर तांचो कॅन्डिडेटूच म्हणपाक आमी 6,000 जिखता. सो आतां ते कोण खरें उलयता की मुख्यमंत्री खरें उलयता काय कॅन्डिडेट खरें उलयता तें आमकां खबर ना. आमी पेन मरे पेपर मरे तो 4 जुनाक आमी परत मेळया आनी मेळटले सांजचे 4 जुनाक. दोन्ही सीटां ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिखतले. हय ऑब्वियसली. कित्याक बीजेपीक सुद्दां ताणें सांगलां मरे की आमकां एक्सपेक्टेड नाशिल्लें म्हणून. दिस इज बियॉन्ड अवर एक्सपेक्टेशन म्हणटा ताणें. थँक्यू. फोटो मारया मरे.